क्या गोलू सेठ, क्या चल रहा? हे बघा, हे आमच्या साडूची दुकान आहे. आता आमच्या साडूसोबत बोलत आहे. सेठ राम राम, काय चाललं? असं असं. तुमचं मॅडम? तुम्ही दोघी लग्नाला जास्त कुठे आहे की नाही? चांगल्या कंपनीची मोटर भेटते इथं. असं असं. कोणाला पण जसं मोटर लागली ना तर आमच्या पाहुण्याची दुकानातून यायची आणि एका मोटरीवर ना आता काही बी एक वस्तू फ्री आहे. असं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9970145628. नवीन शेतकऱ्याला जर का तुमच्याकडून काही परचेस करायचं असलं आणि इथं नाही येतात घरपोच वस्तू तुम्ही पाठवता का? घरपोच नाही पाठवत आहे. शेती उपयोगी कुठल्या कुठल्या वस्तू तुमच्याकडे भेटतात? सर्व आहे. मोटार, पाईप, ठिबक, ठिबक सिंचनचं पण आहे की? कुट्टी मशीन, दूध काढायचं मशीन, मिल्की मशीन. मिल्की मशीन पण आहे? हा. पाणी टाकली पाण्याची टँक, सुप्रीमच्या. अरे बाबा, आमचे गोलू सेठ काय म्हणता? गोलू सेठ टप्पूस येते. टप्पू सेना. छान आहे, सर्वच भेटतं तुमच्या इथं खरंच. हिला म्हणलं मी एका मोटरवर काहीतरी एक वस्तू फ्री देत जा. ती म्हणती काही बी सांगते का? नाही नाही, स्कीममध्ये असतं ते. आणि ते कुठे भेटतात माहिती? ज्या तुम्हाला सांगू का, केळेवाले काय करतात, ते केळे म्हणतात की 10 रुपये डझन, 10 रुपये डझन, आणि त्यांच्या जवळ गेलं की ते म्हणतात नाही नाही 50 रुपये डझन. तसं ते म्हणायचं असतं ते की मोटरवर मिक्सर फ्री आहे, आल्यावर बघायचं. तसं नाही, कुठली बी वस्तू ज्या वस्तूची डेट एक्सपायर होते त्या वस्तूवर म्हणजे तिचे एक्सपायर समजा 3 महिने 4 महिन्यावर आले तर त्या वस्तूवर कुठली वस्तू फ्री असते. आता ह्या अशा वस्तू याच्यावर एक्सपायरीची. तुझं नाव नाही, तुझं नाव काय भैया? हां, काय काम करतो तू? कुठली मोटर भरतो का तू? आता ह्या वायरला काय म्हणतात? कुठलं वायर आहे मग? 1 2 आणि जे ओपन असतं ते कॉपर वायर का? कुठल्या कुठल्या मोटर भरताय तुमच्याकडं? सर्व प्रकारच्या, वरची, पाण्याची, खालची वायर. असं असं. हे याला कॉपर वायर म्हणतात आहे. पहिले आमची शेट आहे ना, छोटीशी दुकान होती आमची शेटची पहिले मग बस स्टँडकडे. आता बघा एवढी मोठी दुकान झाली आहे. पांडुरंगाची कृपा झाली आमच्यावर, आमच्या शेटवर. पहिले अशी राजदूत गाडी होती. हा, ती चढ आली की इतकी वाजायची, फटफट फटफट फटफट. आता आमची शेट 4 व्हीलर गाडीवर फिरतात. त्याच्या मागं आपलं कर्तव्य पण असतं माहिती आहे का? मेहनत असते. जो मेहनत करेल तो 100% सक्सेस आहे. आई तर कोणाला भेटत नाही बघा. खूप भारी भारी साहित्य आहे शेतकरी. कॉक म्हणजे आता हे पेरणीच्या तयारीची येते हे सर्व. मिरची ते लावणार लोक, पूर्ण तयारी, साहित्य सगळं. म्हणजे एकमेव दुकान आहे की सर्व साहित्य ते भेटतं एकाच ठिकाणी. मॉल कसं असतं त्याच्यामध्ये सगळं असतं. मॅडम तुम्ही बसता की नाही गल्ल्या गिल्ल्यावर? मी बसले का गिरायकाच येत नाही. अगं तू बसल्यावर गिरायक जास्त यायला पाहिजे. म्हणजे काय? ते रोडवरून गिरायक म्हणतात राजू साहेब नाही चला. असं असतं मग. ठीक आहे, चांगलं आहे, छान आहे. चला मग येतो आम्ही. राम राम. बाय.